हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच ईश्वरीचरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा दिवस आहे तो गुरुवारचा, म्हणजे मार्गशीर्ष महालक्ष्मीची पूजा करायची होती आणि मी पूजा वगैरे सगळी सकाळी लवकर केली. ते पूजा केल्यानंतर आज आम्ही निघालो आहोत, ते म्हणजे एका गोष्टीसाठी, आणि ते थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल. म्हणजे आम्ही आलो आहे इथे गाडी घ्यायला आणि माझ्या डोक्यात खूप होतं, म्हणजे दुपारीच आम्हाला गाडी घ्यायला जायचं होतं आणि मार्गशीर्ष महालक्ष्मीचे उपवास आपले चालू झाले आहेत. पहिला गुरुवार आहे, त्यामुळे मला सारखं मनात वाटत होतं की आता दुपारी जायचं आहे, पण आता किती वेळ लागेल किती नाही. आणि आजचा खरंच मुहूर्त होता त्यावेळेस, म्हणून आम्ही मला आहे ना खूप विचार येत होते. पण आम्ही सकाळी मी लवकर उठले आणि देवपूजा नेहमीची माझी लवकरच होत असते. ती पूजा वगैरे करून घेतली, महालक्ष्मीची आपली पूजा मांडणी वगैरे करून घेतली, पुस्तक वाचलं, छान अशी माझी मनसोक्त पूजा झाली 11 वाजेपर्यंत आणि आरती वगैरे झाली. छान वाटलं खरंच. आणि त्याच्यानंतर मग आम्ही 11:30-12 वाजेपर्यंत आम्हाला पोचायचं होतं. आणि तसं बघायला गेलं ना तर गाडी आहे ना 1 हप्ता आधीच, म्हणजे शुक्रवारी बुक केली होती आणि गुरुवारी आम्हाला ह्या मुहूर्तावरच आणायची होती, जो की चांगला दिवस होता ना. आम्हाला दुपारचाच टाईम दिला होता. तर सकाळी लवकर पूजा झाली, खूप छान वाटलं. त्याच्यामुळे ना आम्हाला जाता आलं आणि 12 वाजेपर्यंत मग आम्ही तिथे पोचलो. तर शोरूममध्ये आम्ही आलो तर त्यांनी चहा वगैरे, कॉफी विचारली, पाणी वगैरे दिलं. त्यांनी आम्हाला विचारलं की पूजा करायला ताट वगैरे हवं आहे का? तर मी सगळं घरातूनच घेऊन आले होते. हळदी कुंकू, ताट आणि फुलं वगैरे सगळं घेऊन आले होते. आणि त्यांनी ना आम्हाला मिठाईचा बॉक्ससुद्धा दिला, एक केक मागवला सेलिब्रेशनचा आणि त्याचबरोबर आर्याला कॅडबरी वगैरे दिली. आणि त्याच्यानंतर आम्ही पेढे वगैरे वाटले. आम्हाला मेन म्हणजे जायचं होतं मंदिरामध्ये आणि मंदिरमध्येच आम्ही पूजा करणार होतो. तर सगळ्यांना पेढे वगैरे वाटले. छान त्यांनी शूट वगैरे केलं, व्हिडिओ. आणि ते मला म्हणाले सुद्धा की व्हिडिओ एडिट करून देतो. खूप छान असं त्यांनी व्हिडिओ छान शूट केले. त्यांनी केकसुद्धा आणला होता, कट करणार होतो, सेलिब्रेशन करणार होतो, पण आम्हाला उशीर झाला असता कारण आम्हाला मंदिरमध्ये जाऊन पूजा करायची होती. तर फायनली आम्ही इथे आलो आणि आमच्या गाडीची डिलेवरी आम्हाला मिळाली. आणि खरंच हा दिवस होता ना, तो मार्गशीर्ष महालक्ष्मीचा गुरुवारचा दिवस होता आणि त्याच दिवशी हा मुहूर्त इतका छान होता ना खरंच, की दुसरा कुठला मुहूर्त बघण्याची गरजच नव्हती. त्यामुळं म्हटलं हा आजचा चांगला दिवस आहे आणि तो म्हणजे खरं पूजा. आणि ह्याच दिवशी आम्हाला गाडी आणायची होती. जी खुशी होती ना, आनंद होतो ना, काय सांगू, म्हणजे आनंदच वेगळा होता. आणि ही गाडी आपली लक्ष्मीच असते आणि ती आज लक्ष्मी घरात येणार याचा आनंद तर काही वेगळाच होता. तो खास मला ना म्हणजे सांगतासुद्धा येणार नाही. आणि म्हणजे वस्तू किंवा कोणतीही गोष्ट असते ना, मग ती छोटी असू दे किंवा मोठी असू दे, त्याचा खरंच घरात येण्याचा आनंद बघा खूप वेगळाच असतो आणि तो आपण शब्दातसुद्धा सांगू शकत नाही. तर आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही एक माझे कुटुंब आहात, यूट्यूब फॅमिली म्हणजे एक माझे झाले आहात. त्याच्यामुळे ना खरंच एक कुटुंबाचा भाग आहे तुम्ही. आणि तुमच्या आशीर्वादामुळे खरं सांगायला गेलं ना तर आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात. आणि तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम आमच्या सर्वांसोबत नेहमी असू देत. म्हणून तुमचासुद्धा या गोष्टीमध्ये सहभाग असावा, म्हणून ही गोष्ट आहे ना मी तुमच्यासोबत शेअर केली. त्याच्यानंतर आम्हाला पूजा करायची होती म्हणून आम्हाला मंदिरमध्ये जायचं होतं. तर कुठलीही नवीन गोष्ट घेतली ना तर ती पहिल्यांदा मंदिरात देवीकडे दाखवतो, पूजा करतो आणि त्यानंतर आपण त्याचा वापर करतो. तर खूप चांगलं असतं. त्यामुळे ना आम्ही इथे आलो आहे, ते म्हणजे इथलं आहे ना प्रसिद्ध खारघरमध्ये सबाई मातेचं मंदिर आहे. आणि आजचा इतका छान दिवस होता ना खरंच. मार्गशीर्ष महिन्यातला देवी आईचा वार, महालक्ष्मीचा वार गुरुवार होता. त्यामुळे मला चांगल्या दिवशी
देवी आईचं दर्शन मिळालं. गाडीच्या निमित्ताने काय म्हणा मंदिरात जायला मिळालं आणि छान अशी पूजा करता आली. या गोष्टीचा आनंद तर काही सांगू वेगळाच होता. मला खूप छान वाटलं. त्यामुळे सगळ्यांनी छान अशी पूजा वगैरे केली. गाडीची पण तिथल्या पुजारीनी त्यांच्या हातून आम्ही पूजा करायची होती आम्हाला, त्यामुळे ना ते छान अशी पूजा मंत्रसहित करत होते. आणि खूप छान गोष्ट आहे, ही मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत खरंच मला हा आनंद वाटावासा वाटला, शेअर करावासा वाटला. छान अशी भटजींनी पूजा केली, गाडीला नारळ वगैरे वाढवला आणि देवी आईच्या आशीर्वादाने देवी आईच्या समोर ही पूजा झाली आणि खरंच खूप त्याचं समाधान वाटते, बरं वाटते मलासुद्धा. खूप आनंदसुद्धा होतो आहे सगळ्यांना आणि सगळ्यांनी देवी आईचं पुन्हा दर्शन घेतलं, पाया पडलो आणि त्याचबरोबर भटजींनीसुद्धा माझी मंदिरामध्ये ओटी भरली. खूप 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 बरं वाटते, काय सांगू. आणि आजचा दिवस इतका छान होता ना, तेच विचार माझ्या मनात होता की हा आजचा दिवस मला खरंच हे चांगल्या गोष्टीसाठी मला आजचा दिवसच पाहिजे होता आणि ते खरंच मनासारखं झालं. असा हा आजचा दिवस आमचा खूप छान गेला आणि तो तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ शेअर केला. तर चला, मी व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय. देवीच्या समोर आम्ही देवीचा आशीर्वाद घेऊन कॉंग्रॅच्युलेशनचा हा केक आणलेला आहे, तो आता इथे कट करतो. हे बघा, कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. आमची नवीन न्यू कार सेलिब्रेशन. या देवीच्या समोर देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही छान असं छोटंसं सेलिब्रेशन केलं, केक कटिंग केलं. तुमचा पण आशीर्वाद असेल.
Thank you.